ओम शांती. ईश्वरीय महावाक्य 15 मे 2024. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आठवणीचा आधार आहे प्रेम. प्रेमामध्ये कमी असेल तर आठवण एकरस राहू शकत नाही, आणि आठवण एकरस नसेल तर प्रेम मिळू शकत नाही. बाबा प्रश्न विचारत आहेत, आत्म्याची सर्वात प्रिय वस्तू कोणती आहे? त्याची निशाणी काय आहे? उत्तर आहे, हे शरीर आत्म्यासाठी सर्वात प्रिय वस्तू आहे. शरीरावर इतके प्रेम आहे की ते सोडू इच्छित नाही. बचाव करण्यासाठी अनेक प्रबंध करतात. बाबा म्हणतात, आता तुम्हाला नवीन शरीर घ्यायचे आहे, त्यामुळे या जुन्या शरीराचा मोह काढून टाका. या शरीराचे भान राहू नये, हेच तुमचे लक्ष आहे. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉइंट, शिवबाबांचे आपण वारसदार आहोत. ते आमचे वारसदार आहेत. ह्या निश्चयाने बाबांवर पूर्णतः फिदा व्हायचे आहे. जितके बाबांपाशी जमा कराल तितके सेफ राहील. म्हटले जाते, किनकी दबी रहेगी धूल में. दुसरी पॉइंट आहे, काट्यापासून फूल आत्ताच बनायचे आहे. एकरस आठवण आणि सेवेद्वारे बाबांच्या प्रेमाचे अधिकारी बनायचे आहे. दिवसेंदिवस आठवणीमध्ये पाऊल पुढे टाकत राहायचे आहे. आजचे वरदान आहे, आपल्या पुरुषार्थच्या विधीमध्ये स्वतःच्या प्रगतीचा अनुभव करणारे सफलतेचे तारे भव. स्पष्टीकरण आहे, जे आपल्या पुरुषार्थच्या विधीमध्ये स्वतःची प्रगती अथवा सफलतेचा अनुभव करतात, तेच सफलतेचे तारे आहेत. त्यांच्या संकल्पामध्ये स्वतःच्या पुरुषार्थाप्रती देखील कधीही माहीत नाही होणार की नाही होणार, करून शकेल की नाही, असा असफलतेचा अंश मात्र सुद्धा असणार नाही. स्वयंप्रती सफलता अधिकाराच्या रूपामध्ये अनुभव कराल. त्यांना सहज आणि आपोआपच सफलता मिळत राहते. आजचे स्लोगन आहे, सुख स्वरूप बनून सुख द्या, तर पुरुषार्थमध्ये आशीर्वाद ॲड होतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.